चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण गुलाम अली गझल गायक यांची माहिती घेणार आहोत. गुलाम अली यांचा जन्म 5 डिसेंबर 1940 रोजी झाला. हे पतियाळा घराण्याचे पाकिस्तानी गझल गायक आहेत. तसेच बॉलिवूडमधील प्रख्यात पार्श्वगायकही आहेत. गुलाम अली हे बडे गुलाम अली खान यांचे शिष्य होय. अली यांना बडे गुलाम अली यांचे धाकटे भाऊ बरकत अली आणि मुबारक अली खान यांनीही प्रशिक्षण दिले होते. गुलाम अली हे त्यांच्या काळातील सर्वोत्तम गझल गायक मानले जातात. इतर कोणत्याही गझल गायकाच्या विपरीत गझल गायनात त्यांची शैली आणि भिन्नता अद्वितीय म्हणून नोंदवली गेली आहे. कारण ते गझलसह हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे मिश्रण करतात. पाकिस्तान, भारत, अफगाणिस्तान, नेपाळ, बांगलादेश तसेच US, UK, मध्य पूर्वेकडील देशांमधील दक्षिण आशियाई डायस्पोरामध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांच्या अनेक हिट गझल बॉलिवूड चित्रपटामध्ये वापरल्या गेल्या आहेत. चुपके चुपके रात दिन, कल 14वीं की रात थी, हंगामा है क्यों बरपा, चमकते चांद को, किया है प्यार जिसे, मैं नजर से पी रहा हूं, मस्ताना पिये, ये दिल है पागल या त्यांच्या प्रसिद्ध गझला आहेत. नासिर कासमी यांची गझल हमको किसके गम ने मारा, त्यांच्या अलीकडील हसरतीन हा स्टार अल्बम अवॉर्ड 2014 मध्ये सर्वोत्कृष्ट गझल अल्बम श्रेणीमध्ये नामांकित झाला होता. त्यांचे लग्न अफसाना अलीशी झाले होते आणि त्यांना एक मुलगी मंजरी गुलाम अली आहे. 2015 मध्ये मुंबई येथे शिवसेनेच्या निषेधामुळे त्यांची मैफल रद्द करण्यात आली. यानंतर त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याकडून आमंत्रणे मिळाली. या रद्दीकरणानंतर त्यांनी लखनौ, नवी दिल्ली, त्रिवेंद्रम आणि कोझिकोड, केरळ येथे सादरीकरण केले. 2015 मध्ये नोंदवलेल्या एका बातमीत गुलाम अली यांनी सांगितले की संगीतासाठी परिस्थिती योग्य होईपर्यंत भारतात कार्यक्रम करणार नाही. मात्र जेव्हा वातावरण योग्य असेल तेव्हा मी भारताला भेट देईन, असे त्यांनी आश्वासन दिले. राजकीय लाभासाठी वापरले जाऊ इच्छित नाही. त्यांचे गुलाम अली हे नाव त्यांच्या वडिलांनी दिले होते. ते बडे गुलाम अली खान यांचे मोठे चाहते होते, जे पूर्वी लाहोरमध्ये राहत होते. गुलाम अली लहानपणापासून खान यांचे नेहमी ऐकत असत. गुलाम अली यांची उस्ताद बडे अली खान यांच्याशी पहिली भेट झाली तेव्हा ते किशोर वयात होते. उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी काबूल, अफगाणिस्तानचा दौरा केला होता आणि भारतात परत येताना गुलाम अली यांच्या वडिलांनी उस्तादांना आपल्या मुलाला शिष्य म्हणून घेण्यास विनंती केली. पण खानने आग्रह धरला की तो शहरात फारच कमी असल्याने नियमित प्रशिक्षण घेणे शक्य होणार नाही. पण गुलाम अलीच्या वडिलांनी वारंवार विनंती केल्यानंतर उस्ताद बडे गुलाम अली खान यांनी तरुण गुलाम अली यांना काहीतरी गाण्यास सांगितले. त्याच्यापुढे गाण्याचे धाडस करणे सोपे नव्हते. ठुमरी, सय्या बोलो, तनिक मोसे रहिया ना जाए गाण्याचे धाडस त्यांनी केले. तो संपल्यावर उस्तादांनी त्याला मिठी मारली आणि त्याला आपले शिष्य बनवले. गुलाम अली यांनी 1960 मध्ये रेडिओ पाकिस्तान लाहोरसाठी गाणे सुरू केले. गझल गाण्याबरोबरच गुलाम अली त्यांच्या गझलांना संगीत देतात. त्याच्या रचना राग आधारित आहेत आणि कधीकधी रागांचे वैज्ञानिक मिश्रण समाविष्ट असते. गझलमध्ये घराणा गायकीचे मिश्रण करण्यासाठी ते ओळखले जातात आणि त्यामुळे त्यांच्या गायनाला लोकांच्या हृदयाला स्पर्श करण्याची क्षमता मिळते. ते पंजाबी गाणेही गातात. त्यांची अनेक पंजाबी गाणी लोकप्रिय आहेत. पंजाबच्या स्वतःच्या सांस्कृतिक डायस्पोराचा भाग आहेत. पाकिस्तानातून आले असले
तरी गुलाम अली हे पाकिस्तानी इतकेच भारतात लोकप्रिय आहेत. आशा भोसले यांनी त्यांच्यासोबत अल्बम केले आहेत. बी आर चोप्रा यांच्या निकाह चित्रपटातील कवी हसरत मोहनी यांनी लिहिलेल्या चुपके चुपके रात दिन या हिंदी चित्रपट गीताने त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीत ओळख झाली. अन्य लोकप्रिय गझलामध्ये हंगामा है क्यों बरपा आणि आवारगी यांचा समावेश आहे. प्रसिद्ध कवींच्या गझल निवडण्याकडे त्यांचा कल असतो. पाकिस्तानी पॉप गटाबद्दल विचारले असता गुलाम अली यांनी उत्तर दिले, खरं सांगायचं तर मी त्यांच्या गाण्याच्या शैलीने हैराण झालो आहे. तुम्ही स्टेजभोवती धावत आणि उड्या मारत गाणे कसे गाऊ शकता? स्टेज हा कलाबाजीसाठी नसून परफॉर्म करण्यासाठी आहे. गुलाम अली यांनी नेपाळी भाषेत किना किना टिमरो तस्वीर, गजालुती धुला धुला आखा, लोला एकातिक धुला आणि केछारा दिन यासारखे काही नेपाळी गझल नारायण गोपाल, सुप्रसिद्ध नेपाळी गायक आणि ए.पी. ओसिंग यांच्यासोबत गायले आहेत. ती गाणी नेपाळच्या राजा महेंद्र यांनी लिहिली होती. ही गाणी नारायण गोपाल, गुलाम अली, रामा नावाच्या अल्बममध्ये संकलित केली होती आणि आजही नेपाळी संगीत प्रेमीमध्ये लोकप्रिय आहेत. ताजमहाल येथील मैफल त्यांच्या संस्मरणीय मैफिलीपैकी एक होती. गझल गायकाच्या भवितव्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, लोकप्रिय गझल गायक आदित्य श्रीनिवासन यांच्या गझलांचा आनंद घेतला आहे, ज्याने 2012 मध्ये बंगळुरू येथे त्यांच्या मैफिलीत सुरुवातीचा अभिनय केला होता. अलीकडे फेब्रुवारी 2013 मध्ये उस्ताद बडे गुलाम अली खान पुरस्कार प्राप्त करणारी पहिली व्यक्ती बनले. यावर भाष्य करताना ते म्हणाले, मला ह्या पुरस्कार दिल्याबद्दल भारत सरकारचा मी ऋणी आहे. माझ्यासाठी हा मला मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार आहे, कारण तो माझ्या गुरूंच्या नावाचा आहे. त्यांना त्रिवेंद्रम, केरळ, भारत येथे पहिला स्वरालय ग्लोबल लिजेंड पुरस्कार 2016 मध्ये मिळाला. शिवाय गुलाम अली हे नेपाळचे स्वर्गीय राजा महेंद्र बीर विक्रम शाह देव यांच्यासाठी निवडलेले गायक होते. गुलाम अली यांनी राजा महेंद्र यांनी लिहिलेली अनेक गाणी, लोकप्रिय गाणी गायली आहेत. 1979 मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रपतीकडून प्राईड ऑफ परफॉर्मन्स पुरस्कार त्यांना मिळाला. 2013 मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रपतीकडून सितारा ए इम्तियान पुरस्कार मिळाला. माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुलाम अली यांनी काही शास्त्रीय रागावर आधारित गाणी गायली आहेत, त्याची लिस्ट मी दिली आहे. थँक्यू.